पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. निराशेचं निर्मूलन करून मनोरंजनाचं बीज रुजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौगुले आज पुन्हा एकदा येणार आहेत तुझा कट्टावर. चला बघूया आज त्यांचं फ्युजन कोणासोबत रंगतंय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये. खरं तर तुम्हा सगळ्यांचं एका मोठ्या स्वल्पविरामानंतर खूप खूप स्वागत. वा वा वा. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. माफ करा, खरं तर मधल्या काळात मी दिल्लीला गेलो होतो, त्यामुळे जरा नावांचे घोळ झालेले आहेत. पण हरकत नाही, पुन्हा ओळख करून देतो. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि त्याचबरोबर आपले पत्रकार मित्र मैत्रिणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. खरं तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की या मंचावर वेगवेगळ्या मान्यवरांना आपण इथं बोलवत असतो आणि त्यांच्यासोबत हितगुज साधत असतो. पर्णिका, नमस्कार. पुष्प सुमनांच्या करुणी माळा लेऊनिया गळा गळा गळा. वा वा पर्णिका, वा वा वा. छान छान पर्णिका, छान. वा. धन्यवाद. असंच यापूर्वीही एका कार्यक्रमात माझं कौतुक झालं होतं माझ्या आवाजाचं. आमच्याच या कार्यक्रमात यापूर्वी एकदा जे आपले नामवंत गायक आहेत अरिजित सिंग ते आले होते आणि त्यांनी माझा आवाज ऐकून ते मला म्हणाले होते, आता मी थांबतो, याच्या पुढे तूच गात जा. आणि त्यांनी पार्श्वगायन मग सोडलं. आणि नेमका तेव्हापासून मी थोडा माझ्या गायनाला जोर जोर लावला. आणि मग एवढ्या मोठ्या गायकाने माझ्या खांद्यावर जर जबाबदारी टाकली तर मी ती पार पाडायलाच पाहिजे. ऍक्च्युली खांद्यावर नाहीये, गळ्यावर जबाबदारी टाकलेली होती. एक मिनिट, शांत. कंटिन्यू. तर मी तुमच्या सगळ्यांचं या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मी स्वागत करते, ज्याचं नाव आहे माझा कणीस प्रस्तुत तुझा भुट्टा. पर्णिका, आपण लोणावळ्याच्या घाटात खुर्च्या टाकून बसलोय का? नाही का? नाही, हसू नकोस पर्णिका. खरं तर असं कार्यक्रमाचं नाव नसतं माझं कणीस तुझा भुट्टा. कार्यक्रमाचं नाव आहे MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टा. तर तसं नीट नाव घ्या आणि मान्यवरांची ओळख करून दे. अगदी अगदी, तुम्हीच बॉस, तुमचंच खरं. तर आज आपल्या कार्यक्रमात इथे आपल्याला लाभलेले आहेत थोर नामवंत शास्त्रज्ञ, बहुतेकशास्त्र भौतिकशास्त्र, बहुतेक नाही, भौतिकशास्त्र. बहुतेकशास्त्रात आणि रसायनशास्त्रात पारंगत असे असलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले थोर शास्त्रज्ञ ओंकारेश्वर राउतेश्वर पारकातले. जोरदार टाळ्यांनी स्वागत जोरदार करा. टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर पारकातले आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या अगदी अगदी बाजूला बसलेली ही मिशीतली बाई. मिशीतली बाई ही काय ओळख? नाही, मिशीतली बाई दिसतो. हा, म्हणजे अगदीच लांबून बघितलं तर तुम्ही अप्पर लिप्स न केलेली बाई दिसता, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं पंडित. अपर लिप्स एकदम अशा अदृश्य असतात. ही चांगली तलवार कट मिशी आहे ना. नाही, आम्ही असा विचार केला की तुमची जरा एक वेगळी ओळख आपण करून द्यायला हवी. हो, पण आठव्यांदा इकडे येतोय की नाही मी. वेगळी ओळख ना, आधी मुख्य ओळख करून द्या, मग वेगळी ओळख करून द्या. ती अजून झालेलीच नाही आठवर. आज आपल्यासोबत आहेत अत्यंत महत्त्वाचे पाहुणे. त्यांचं नाव आहे थोर गाणपोपट सुमारिया चौगुलिया. इकडं आहे तुमचा कॅमेरा. कशाला करता असं नका करू. नाही पंडितजी, इतक्यांदा आलेला आहात कार्यक्रमात, तुम्हाला खरं तर तुमचा कॅमेरा माहीत असायला हवा, पण तुमचं लक्ष नसतं. आणि अगदीच खरं सांगायचं तर तुम्ही आता आलात की अंगावर रोमांच सुद्धा येत नाही. पण असो, हरकत नाही. तर ओळख करून देतो पुन्हा एकदा. एका बाजूला आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर ओंकारेश्वर राउतेश्वर पारकातले आणि दुसऱ्या बाजूला आहेत इकडे इकडे हे गायक. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा.
आणि आजची उच असं हाक नका मारू आपण मला स्पद वाटतं. चालू आहे जरा एक मिनिट. तर पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की आजची चर्चा कशासाठी. तर आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 28 फेब्रुवारी म्हणजे नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि आज या दिनावर भाष्य करण्यासाठी, आज या दिनाचं औचित्य साधून आपण 2 मुख्य पाहुण्यांना बोलवलेलं आहे. खरं तर माझी विनंती आहे दोघांनाही की तुम्ही दोघांनी 3-4 मिनिटाचं एखादं भाषण किंवा प्रोत्साहनपर काहीतरी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जनतेला करायचं आहे. आणि अर्थातच आता नॅशनल सायन्स डे म्हटल्यानंतर मी प्रथम विनंती करीन पंडित सुमारिया चौगुल्या यांना की मार्गदर्शन करा. मी काय बोलायचं मी बोलायचं हां, नॅशनल सायन्स डेवरती. अरे पण मी गायक आहे ना, मला हे नका विचार. बोला बोला, काय आपल्याला परत पुढं फुटेज पण लावायचं, त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल. अरे पण हो 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 एकदम हे करू नका. अरे मला तुम्ही आधीच सांगितलं पाहिजे नॅशनल, मी काहीतरी वाचून तरी आलो असतो. अरे बापरे, सगळ्यांचे कान असूसलेले आहेत पंडितजी, बोला. यांचं आधी घेतलं असतं नाही ना. नाही, बोला बोला. कॅमेरा ऑन आहे. हां, चालू आहेत, सगळे कॅमेरे चालू आहेत. व्हॉट अ डे. आज नॅशनल सायन्स डे. नॅशनल सायन्स डेच्या मी सगळ्यात आधी शुभेच्छा देतो. शुभेच्छा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. काय सला आज म्हणजे हा आज काय सला दिवस आहे. ओ हो, हॅट्स ऑफ. नॅशनल सायन्स डे. ओ हो हो हो. वा वा. सायन्स मेन असतं. मेनचं गोळा केले तर त्यातलं सगळ्यात मेन सायन्स असतं. बाकी लल्लू पंजू चल घर पे जा. सायन्स मेन असतं त्यातलं. सायन्स. ओ हो. फिलिंग सायन्स इज लाईक सायन्स हे 3 अक्षरी शब्द आहे. सायन्स जर मोठ्याने म्हटलं सायन्स काय ऐकू येतं. सायन्स हळू आवाजात ऐकू यायला ऐकूच येत नाही कारण आवाज हळू होता. त्याच्या मागे पण सायन्स आहे. बिकॉज साऊंड आहे लाईटच्या जास्त हे असतं. बोला बोला पंडितजी. सायन्स हा 3 अक्षरी शब्द आहे. सा य ऍक्च्युली 4 आहे पण शेवटचा सन असं सायन्स. वाव. सायन्स म्हटलं की आपल्याला कानाला फार छान वाटतं कारण सायन्सचं आयुष्यातलं महत्त्व खूप आहे, मोठं आहे. सायन्स सा य स सा मी नेहमी लावतो कारण मी गायक आहे. मी सकाळी रात्री संध्याकाळी सा नेहमी लावतो. सा हे मी दिवसभर करत असतो पण मी यन्स एवढं परिचित नाही आहे. यन्स असं मी नाही लावत, मी तसं पद्धतच नाही आहे. कुठे चाललंय. त्यामुळे गायनात सायन्स आहे पण सायन्समध्ये गा नाही आहे. नाहीतर ते गायन झालं असतं. गायनचा अर्थच असं काही नाही आहे. पंडितजी, खऱ्या अर्थानं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मी इतका भरकटलेला माणूस कधीच नाही पाहिला. लहान मुलांना समजा एखाद्या जर आभाळात पतंग सोडला तर तो सुद्धा शिस्तीत उडतो, पण तुम्ही खूप भरकटलेले आहात. एक चांगला मंच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला पण अपेक्षेप्रमाणे तुम्ही निराशाच केलीत. हरकत नाही. माझ्या विषयाचं जर तुम्ही मला विचारलं तर मग मी उत्तर देऊ शकेन ना. अचानक तुम्ही सांगताय आम्ही गाण्याकडे येणारच होतो पण आजचा दिवस नॅशनल सायन्स डे मग असल्यामुळे तुम्ही त्याचा- सोपे सोपे प्रश्न विचारा मग मला जमेल ते. बरं, हरकत तुम्ही नाही. असं- सोपा प्रश्न विचारतो. पंडितजी, मला सांगा, तुम्हाला C.V. रमन माहिती आहेत का? हो मला माहिती आहे. त्यांनी गाणं छान गायलं होतं, रोजा जाने मन तू ही मेरा. ए हरिहरन. हरिहरन. मी पंडित C.V. रमन असं विचारतोय. हे बघा मी इथे येणार म्हटल्यानंतर मग गायनाच्या बाबतीतच प्रश्न विचारणं हे गृहीत आहे ना मला. त्याच्याबद्दलच विचारणार मग होतो. ते विचारा ना तुम्ही. नॅशनल सायन्स डे असल्यामुळे आम्ही तिकडे आलो पण हरकत नाही. पहिल्या पाहुण्यांकडनं आपल्याला अपेक्षेप्रमाणे निराशा मिळालेलीच आहे. आपण मुख्य पाहुण्यांकडे वळूयात. आपले थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ओंकारेश्वर रावतेश्वर पारकातले म्हणजे डॉक्टर पारकातले, मला तुमच्याकडे यायचं आहे. काय सांगाल? राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तर त्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि कसं आहे, आयुष्यात आपल्या विज्ञानाची अनन्यसाधारण हे असं महत्त्व आहे. जे आपण डॉक्टर C.V. रमन म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमन यांनी जो रमन इफेक्ट हे प्रकाशाच्या संक्रमणाविषयी
एक थोर क्रांतिकारी जे संशोधन केलेलं आहे ते 28 फेब्रुवारी 1928 साली त्यांनी दुनियेला म्हणजे विश्वाला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस 28 फेब्रुवारी हा आजचा दिवस आपण नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. बरोबर वा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.